गडचिरोली जिल्ह्यामध्ये लायड्स मेटल कन्सरी इथे शेतकऱ्यावर इथे अन्याय होत चालला आहे। त्यांच्या बळजबरीने शेती हे हिसकावल्या जात आहे, जेणेकरून त्यांच्या बापजाद्यापासून त्यांची पिढ्यानपिढ्या उदरनिर्वाह हे शेतीवर अवलंबून असताना आज त्या लॉयड मेटलच्या कंपनीसाठी प्रायव्हेट सेक्टरसाठी आज प्रशासन दलालीची भूमिका घेऊन सगळ्यांना आज नोटिसा देऊन त्यांना मानसिक त्रास देत आहे। तरी यांची जे 91 सातबारे आहेत ज्यांना जमीन द्यायची नाही आहे अशा लोकांनी प्रशासनाजवळ जाऊन दाद मागतो तेव्हा प्रशासन आपल्या यांच्या बाजूनी न बोलता ही त्या कंपनीची लॉयड मेटलच्या बाजूनी बोलल्या जातं। याचा अर्थ असा की प्रशासनही कुठंतरी दुहेरी भूमिका घेत आहे। असं न करता शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्याच नावे असू देऊन त्यांचाच उदरनिर्वाह चालवावा आणि त्यांची प्रॉपर्टी ही त्यांचीच राहावी, कारण खरी प्रॉपर्टी ही शेतकऱ्याची शेतीच आहे आणि शेतीवरच उदरनिर्वाह असते। कारण यांची ही पिढ्यानपिढ्या चालत असलेली ती शेतीच त्यांची खरी मालमत्ता असते। अगर ही आज चालली झाली करोडो रुपये जरी मिळाले तर त्या शेतकरीचे करोडो रुपये तर काही दिवसातच संपून जातील, पण त्यांची जी प्रॉपर्टी होती शेतीवरती ती शेती जर चालली गेली एकदाची तर ही यांची परिस्थिती खूप वाईट होऊन जाईल। आणि आज लॉयडसारख्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, त्यांना तिथं नोकरी दिल्या जाते, पण नोकरी ही चांगल्या पदाची न देता ही पोते उचलण्याची किंवा झाडू मारण्याची सफाईगिरीची दिल्या जाते आणि बाकीची जे पदं आहेत ते मोठे हे बाहेरून आयात केले जाते। म्हणजे 90% जे स्थानिक लोक इथे भरायला पाहिजे ते न भरता 90% हे इकडून आयात केले जाते आणि 10% हे जे स्थानिक लेवलचे भरले जाते। हा अन्याय ह्या शेतकऱ्यावर होत आहे, तरी हा अन्याय कुठंतरी दूर झाला पाहिजे आणि याची दखल माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे, एस डी ओ साहेबांनी घ्यायला पाहिजे आणि तहसीलदार साहेबांनी घ्यायला पाहिजे आणि जनतेची बाजू हे समोरासमोर मांडायला पाहिजे आणि यांचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊन यांची शेती ही यांचीच राहिली पाहिजे। बस माझं एवढंच बोलणं आहे।